नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सणावाराचं ताट असो किंवा पितृपक्षातील श्राद्धाचं ताट असो, नैवेद्याचं ताट म्हटलं की त्यात एक पातळ भाजी असतेच. अशीच आंबट चुक्याची भाजी आपण आता बनवणार आहोत. त्यासाठी मी एक जुडी आंबट चुका घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेत. आता आपण भाजी चिरून घेऊ. या आंबट चुक्याच्या काड्या खूप कोवळ्या होत्या आणि या काड्यांमध्येच आंबटपणा असतो. तर आता आपली भाजी चिरून तयार आहे. त्याच्यामध्ये आता आपण खोबऱ्याचे काप टाकायचे. ही डाळ भिजत घातली होती मी, हरभऱ्याची डाळ 15 मिनिटं भिजत घातली होती, ती आता त्याच्यात टाकून घेऊ. डाळ जरा मी जास्ती घातलेली आहे, छान लागते. दाणे भिजत घातले होते मी 15-20 मिनिटं, ते पण टाकते. आता भाजी बुडेल इतपत आपण पाणी टाकणार आहे, कारण वाफेचं सुद्धा पाणी येतं. थोडं कमी टाकायचं, बघू आपण. आता पाणी आलेलं आहे वरती. कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे आता मी, आणि आता भांड ठेवते आणि कुकरचं झाकण लावून आपण 3 शिट्ट्या करून घेऊ. शिट्ट्या झालेल्या आहे, वाफ पण गेलेली आहे. आता आपण कुकरमधून भाजी बघू कशी झाली. कुकरमधून आता आपण भाजी काढलेली आहे, ती खूपच गरम आहे, त्यामुळे आपण आता ती थोडी गार होऊ देऊ आणि मग त्याला पीठ लावू, कारण त्या पिठाचे गोळे होतील म्हणून गार होऊ द्यायची ती. आणि तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून ठेवू, जे गूळ चांगला विरघळून जाईल त्याच्यामध्ये. आंबट आणि गोडाचा बॅलन्स व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्यामुळे प्रमाणात गूळ टाकायचा आणि मीठ टाकून घेऊ. भाजी आता थोडी थंड झालेली आहे. आता आपण त्याला पीठ लावू. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे हे, 2 चमचे लावते आणि ते चांगलं मिसळून घेऊ याच्यामध्ये. थोडं पातळ वाटत आहे, त्यामुळे मी अजून 1 चमचा टाकते. भांड गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यात तेल घालू फोडणीसाठी. मोहरी, मोहरी चांगली तडतडली आहे. आता त्याच्यात हिंग टाकू आपण. पाव चमचा हळद, धणे पावडर, अर्धा चमचा तिखट, गोडा मसाला अर्धा चमचा, आणि आता भाजी टाकू आपण त्याच्यामध्ये. छान आता ही 5 मिनिटं चांगली उकळू देऊ. घट्टपणा पण येईल. बघा आता 3-4 मिनिटं झालेले आहेत आणि अशी मधून मधून ही भाजी ढवळत राहायची, नाही तर डाळीच्या पिठाने ती खाली चटकू शकते. बघा किती छान उकळ आलेली आहे त्याला, आणि आता घट्ट होतंय ती. थोड्या वेळाने अजून घट्ट होऊन जाईल ती. आता आपण गॅस बंद करू. आता आपली आंबट चुक्याची भाजी तयार आहे. तुम्ही पण आंबट चुक्याची आंबट गोड भाजी बनवून पहा, आणि अजून वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवत असाल तर मला जरूर सांगा. आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. पुढील रेसिपीत आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.